आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त 16 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन। भक्तिगीतं, सामूहिक नामस्मरण, संगीत रजनी, तबलावादन असे विविध कार्यक्रम सादर होणार। मुंबईच्या उपनगरात थंडीची चाहूल। मुंबईच्या वेधशाळेत काल 16.16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। हवेत गारवा वाढल्याने नागरिकांना दिलासा। एलटीटी रेल्वे स्टेशनवर आज रात्री 10:30 नंतर ब्लॉक मोठे प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री ब्लॉकचं नियोजन। लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता। मुंबई महानगर क्षेत्रात 2023 मध्ये 5.5 लाख वाहनांची नोंदणी, म्हणजे दिवसाला सरासरी 1,500 नवीन वाहनं रस्त्यावर। मात्र वाहनतळांची सोय नसल्याने वाहतूक कोंडीसह अनेक समस्या निर्माण। मुंबईत हृदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि रुग्ण शोधण्यासाठी पुढील वर्षापासून मुंबई महापालिका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार। त्याचबरोबर कर्करोग प्रतिबंधासाठी विशेष मॉडेल राबवले जाणार। मुंबईतील राडारोड्यावरील प्रक्रियेसाठी पालिकेची 230 कोटींची तरतूद। बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी कार्यपद्धती निश्चित। हवा प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाकडून दीर्घकालीन उपाययोजना हाती। मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश। लोकसभा होईपर्यंत शिक्षकांना निवडणुकीचं काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पीएमपी बसची फेरी रद्द झाली तर प्रवाशांना माहिती मिळणार। डेपोतील सूचना फलकावर माहिती देण्याचे पीएमपी प्रशासनाचे आदेश। पुण्यातील शासकीय कार्यालयाकडे पाणीपट्टी थकली। जवळपास 125 कोटींची पाणीपट्टी थकीत। पाणीपट्टी भरली नाही तर महापालिका आता एका महिन्याला 1% दंड आकारणार।